श्रीराम 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 श्रीराम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। दुर्वासुनुत दुःख विमोचक दुर्वासुनुत दुःख विमोचक दुर्जन संकटहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। शरणागत दीना शरणीने शरणागत दीना शरणीने करुणा दृष्टि निहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम। ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया। मती मंद मी काहीच नेणो मती मंद मी काहीच नेणो सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया। ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया। हीन दीन परी मनास वाटे 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 हीन दीन परी मनास वाटे। इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया। ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया। जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी। निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया। ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया।
रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। पतित पावन राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव 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 राजा राम, पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। श्रीमत् परमहंस श्री शंकर गुरु महाराज की जय। सच्चिदानंद ब्रह्मचारी धर्मराज नारायण गुरु महाराज की जय। प्रसाद महाराज की जय। जय जय बजरंग बली, जय जय रघुवीर समर्थ। आज रामनवमीचा पावन दिवस आणि त्या दिवशी प्रभू रामचंद्रांची सेवा करायला मिळणं हा खूप मोठा भाग्याचा काळ. कुलकर्णी परिवारांचे फार फार आभार मानतो. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. रामरसाची ये चवी, आनरस रुचती केवी. रामरसाची ये चवी, आनरस रुचती केवी. तुका म्हणे चाखोनिया सांगे, तुका चाखोनिया सांगे. तुका चाखोनिया सांगे, मज अनुभव आहे अंगे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग निरूपणासाठी घेतला आहे. जगद्गुरु पदवी ही तुकोबारायांना तर आहेच, पण त्यांना अजून एक पदवी मिळालेली आहे. ती म्हणजे संत माळेतील मुकुटमणी, संत शिरोमणी श्री तुकोबारायांचा हा नामाचं गुणगान गाणारा हा अभंग. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. राम रसाची ये चवी, आन रस रुचती केवी. तुका चाखोनिया सांगे, मज अनुभव आहे अंगे. बोला पंढरीनाथ भगवान की जय. बुवा हा गाऊन दाखवला होता तर पुन्हा म्हणून कशाला सांगितला? प्रश्न स्वाभाविक आहे. कसं आहे की संगीतामध्ये अभंग गाताना त्याचे शब्द कदाचित आपल्याला ऐकू येत नाही, कळत नाहीत. त्याच्यामुळे कीर्तनातली ही नारदीय कीर्तनातली ही परंपरा आहे की अभंग गाऊन दाखवल्यानंतर त्याचे शब्द पुन्हा एकदा सांगावे. तर तुकोबारा इथे सांगतात, राम म्हणता रामची होई जे. वा वा.
अहो तुकोबरायांना काही शब्द दुसरे सुचले नाहीत का? राम म्हणता रामची होई जे, पहिल्याच वाक्यात दोनदा राम, म्हणजे कसं झालं? मुलींची कन्याशाळा. अहो कन्याशाळा म्हटलं की मुलींचीच होणार ना, तर मुलींची कन्याशाळा. तर राम म्हणता रामची होई जे, दोनदा राम. तुकोबारायांकडे थोडं शब्दभंडार कमी आहे असं वाटतं. तसं नाही आहे श्रोते हो. तुकोबाराय इकडे आपल्याला सांगतायत राम म्हणता रामची होई जे. राम म्हणजे काय? अहो आपण नामस्मरण करताना, नामस्मरण करणं म्हणजे काय? राम नाम घेणं. तर नामस्मरणाचा दुसरा पर्यायी शब्द म्हणजे काय? राम नाम घेणं. आपण पूजेसाठी साहित्य आणतो, गुरुजी सांगतात हळद, कुंकू, बुक्का सगळं आणलं आहे का? हो गुरुजी आणलं आहे. अहो गंगा आणा. गंगा आणा म्हणजे काय? गंगेला कोण जाऊन इथे आणणार? आपण काय भागीरथ आहोत का? त्या भगीरथाला किती प्रयत्न करावे लागले तेव्हा कुठे गंगा खाली आली. गंगा आणा म्हणजे काय? अहो गंगा आणा म्हणजे पूजेसाठी जे पाणी आपण घेतलेलं आहे त्याला पाणी नाव न देता आपण त्याचं पर्यायी नाव गंगाच म्हणतो. गंगा म्हणजेच पाणी आणि ते पाणी म्हणजेच ती गंगा. तसंच नामस्मरण आपण जेव्हा करतो, जेव्हा नाम घेतो तेव्हा आपण राम नाम घेतो. तर आपण नामस्मरणाला देखील राम म्हणा. राम म्हणाचा दुसरा एक अर्थ असा आहे की आपण जेव्हा म्हणतो की एका ठिकाणी जेव्हा चैतन्य, या घरात राम आहे बरं, इकडे आल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं. त्या देवळात राम आहे, ते जागृत देवस्थान आहे, तिथे राम आहे. राम नांदतो आणि एखाद्याचे श्वास जेव्हा संपतात, आता इथे काही राम नाही, चला बोला पंढरीनाथ भगवान की जय. आपण सकाळी जाताना कोणीही भेटलं, राम राम कसे आहात. रामाचं महत्त्व, राम नामाचं महत्त्व हे अखंड सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे. अहो रामनामामुळे कोण नाही पावन झालं हो. अहिल्या शिळेची वापस स्त्री झाली. अजामेळ पापी केवळ रामनामामुळे उद्धारला. तर रामनामाचं कौतुक किती सांगावं तेवढं कमी. तर इथे तुकोबराय पण आपल्याला सांगतात की राम म्हणता रामची होई जे. राम म्हणता म्हणजे काय? नामस्मरण करता रामजी होई जे. म्हणून तुकोबारायांकडे शब्दभंडार काही कमी नाही आहे बरं. तुकोबाराय फक्त आपल्याला सांगतायत की राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. राम नाम घ्यायला सांगतायत तुकोबा. राम नाम घ्यायचं आहे म्हणजे कसं की अहो कोणाला रामनामामुळे फायदा झालेला नाही आहे. प्रल्हाद, भक्त प्रल्हाद, अहो पूर्ण सगळं त्याचं परिवार त्याच्या विरुद्ध, त्याचे वडील, त्याचे काका, सगळे लोक त्याच्या विरुद्ध असताना फक्त राम नाम घेऊन, नामस्मरण घेऊन तो उद्धारला. ध्रुव बाळ, त्याला त्याच्या वडिलांच्या मांडीवरती बसायची इच्छा होती. त्याची सावत्र आई म्हणाली की तुला बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्म घ्यायला हवा होतास, तू आता किती बसू शकत नाहीस. त्याला वाईट वाटलं. त्यांनी आपल्या आईला जाऊन सांगितलं. आई त्याला म्हणाली एखादी वेगळी आई असती, अबिन को दिखा देंगे. हिंदी सिरियलवाली समजा आई असती तर. पण तसं नाही केलं. तिच्या आईने सांगितलं बरोबर आहे, तू तप कर, तू ती सिद्धी पाव, तू ती जागा कमव आणि मग तुला त्या जागेवरून कोणी हटवू शकत नाही. म्हणून प्रल्हाद निघाले आणि नामस्मरणाचं काय महत्त्व आहे हो. नामस्मरण करा, प्रल्हादासारखं आणि ध्रुव बाळासारखं नाव कमवा. म्हणून नारायण जय जय नारायण, नारायण जय जय नारायण. कमलावर तुझ वंदित त्रिभुवन, कमलावर तुझ वंदित त्रिभुवन. नारायण जय जय नारायण, 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 नारायण जय जय नारायण.
जगा निर्मुनी रक्षी सदया, जगा निर्मुनी रक्षी सदया, जगतानेशी तुझी विलया, जगतानेशी तुझी विलया, अखंड राहो तुझेच चिंतन, अखंड राहो तुझेच चिंतन, नारायण जय जय नारायण, नारायण जय जय नारायण, नारायण जय जय नारायण. अहो, ज्यांनी जगाला निर्माण केलं आहे, जगाला उद्धारायची ज्याच्यामध्ये ताकद आहे, विनाश करण्याची ताकद आहे, त्याचंच चिंतन आपल्या मनामध्ये अखंड राहो असं तुकोबाराय सांगतात. म्हणून राम म्हणता रामची होई जे. पुढचं वाक्य गमतीशीर आहे, पदी बैसोनी पदवी घेई जे. म्हणजे हे कसं झालं, मला एकदा पोहायला यायला लागलं की मग मी पाण्यात उतरेल. नाही म्हणजे मी काय करतो, आधी मी कलेक्टर बनतो आणि मग कलेक्टर बनण्याच्या ज्या परीक्षा आहेत त्या मी सगळ्या पास करतो. आधी मी शिक्षक बनतो आणि मग शिक्षकासाठी काय BEd MAd काय लागतं ते मी नंतर पास करतो. कारण तुकोबारायांनी सांगितलं आहे, पदी बैसोनी पदवी घ्यायची, आधी पदावर बस आणि मग पदवी घे. असंच झालं ना ते. अहो, कलेक्टर झाल्या पहिले कलेक्टरवर पदवीवर बसायचं, पदावर बसायचं आणि नंतर कलेक्टरची पदवी घ्यायला गेलो तर किती गोंधळ होऊन जाईल हो. हां, पण अहो हे व्यवहारातल्या गोष्टी आहेत. अध्यात्मामध्ये उलट असतं. व्यवहारामध्ये कसं, आधी पदवी घे, आधी BSc हो, आधी MSc हो, आधी BCom हो, MCom हो, CA हो आणि मग लोकांचे टॅक्स फाईल कर. मग BSc MSc झाल्यानंतर शिक्षक बन किंवा सायंटिस्ट बन किंवा काय करायचं आहे तुला ते कर. आधी पदवी घे, मग पदावर बस. अध्यात्मात उलटं आहे. अध्यात्मात तुकोबाराय सांगतात, पदी बैसोनी पदवी घेई जे. आधी पदावर बैस आणि मग ती पदवी घे. गोंधळ ना, असं कसं शक्य आहे. अहो, पदी बैसोनी पदवी घेई जे तुकोबाराय इकडे सांगतात. म्हणून आपल्या शास्त्रकारांनी भाषाकारांनी पण सांगितलं आहे, शिवम भूत्वा शिवम भजेत. पहिले शिव हो आणि मग शिवाला भजन कर. पहिले राम हो आणि मग राम नाम घे. सोपं आहे. आईसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. असे सुख आहेत हो, लोकांचे अनुभव आहेत, संतांचे अनुभव आहेत. एकदा वारकरी सगळेजण जात होते पंढरपूरच्या वारीला. देहू आळंदीवरून सगळे वारकरी दिंड्या जात होत्या पंढरपूरच्या वारीला. एक खोडकर मनुष्य होता. त्यांनी एका वारकऱ्याला विचारलं, का हो तुम्ही एवढे वर्ष पंढरपूरची वारी करता, पांडुरंग दिसला का हो तुम्हाला? हां, कसा दिसतो? खरंच विटेवरती उभा आहे का? कटेवरती हात आहेत का? कौस्तुभ मणी घातला आहे का त्याने? काय तुमचं कसं काय खरंच आहे का, की काहीतरी आपलं टवाळा, की यांनी सांगितलं चालले, त्याने सांगितलं चाललं. वारकरी हुशार होते. वारकरी म्हणे, तुम्ही काय करता? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हणे मी. वा. काम कसं करता? बसून काम करतो. वा. आम्ही शेतकरी आहोत म्हणे. मग म्हणे आमचं शेत, त्याच्या बाजूला दुसऱ्याचं शेत, त्याच्या बाजूला तिसऱ्याचं शेत, चौथं शेत, पाचवं शेत, असे सगळे शेतकऱ्यांचे शेतं लागून असतात. रात्री गाई गुरं ढोरं किंवा काही जनावरं, जंगली जनावरं येतात शेतामध्ये आपली नासधूस करायला. तर म्हणून आम्ही कुत्रे पाळतो म्हणे. पहिल्या शेतावरचा कुत्रा समजा भुंकला तर शेवटच्या शेतावरच्या माणसाला कळतं की कुठलं तरी जंगली जनावर आलेलं आहे. त्याच्यासाठी तो तिकडे जाऊन बघत नाही की खरंच जनावर आलं आहे का, काय झालं आहे. मग याचा इथे पांडुरंगाशी काय संबंध? अहो तसंच आमची ज्ञानोबा माऊली आणि तुकोबा माऊलींनी सांगितलं की पांडुरंग आहे, तर आम्ही पण समजतो की पांडुरंग आहे. सोपं आहे. म्हणून असे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. अनेक लोकांना त्याचा विश्वास आलेला आहे. म्हणून तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय आमचे आईवडील जेव्हा आम्हाला सांगतात की पांडुरंग आहे, तेव्हा आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो. पांडुरंग आहे, पंढरपुरात आहे, त्याचे हात कटेवर आहे, तो विटेवरती उभा आहे आणि तो आमचं रक्षण करतो आहे. म्हणून आम्ही त्याचं नामस्मरण करत राहणार, असे वारकऱ्यांनी त्यांना उत्तर दिलं.
म्हणून सगळेजण सांगतात विश्वासे अनुभव पाहे ऐसे सुख वचनी आहे. मग पदी बैसोनी पदवी घ्यायचे. आता पदी बसायचं कसं हो? राम व्हा पहिले आणि मग रामनाम घ्या. आता कठीण झालं. राम व्हायचं म्हणजे काय करायचं? प्रभू रामचंद्रांचं आयुष्य इतकं सुंदर आहे. लहानपणापासून सुरुवात करूया. प्रभू रामचंद्र विद्यार्थी म्हणून कसे होते? प्रभू रामचंद्र विद्यार्थी म्हणून जेव्हा वसिष्ठ गुरूंकडे गेले आणि जेव्हा विश्वामित्रांसोबत ते लक्ष्मणासोबत बाहेर गेले, त्यांनी त्राटिका राक्षसीला मारलं, त्यांनी मारीचाला मारलं, यज्ञामध्ये खंडन आणणाऱ्या सगळ्या राक्षसांना मारून त्यांचा निपात केला आणि यज्ञ सुरळीत पार पाडू दिले, तेव्हा ते आपल्या गुरुजनांसोबत होते. वशिष्ठ मुनींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तसा अभ्यास केला, त्यांनी गृहपाठ केला. आताचे विद्यार्थी आपल्या शिक्षकांचं ऐकतात का हो? माया मास्तराला काय कळते? विश्वामित्रांसोबत प्रभू रामचंद्र चालले आहेत, लक्ष्मण पण त्यांच्यासोबत चालले आहेत आणि विश्वामित्रांनी सांगितलं, रामा हा डोंगर दिसतोय तुला? प्रभू रामचंद्रांनी म्हटलं, हो दिसतोय. हा पांढरा डोंगर? हो दिसतोय. कशाचा आहे बरं? पांढरा डोंगर म्हणजे बर्फाचा असावा, पण हा प्रदेश तो उष्ण प्रदेश आहे. बर्फाचा कसं काय डोंगर? रामा तो पांढरा डोंगर बर्फाचा नव्हे, तो मनुष्यांचा हाडांचा डोंगर आहे. राक्षसांनी मनुष्यांना मारून त्यांचे हाडं टाकून दिलेले आहेत. तेवढा मोठा डोंगर उभा राहावा इतका राक्षसांचा छळ त्या काळी चालू होता. आणि त्या राक्षसांचा पालन करता त्यांच्यावरती वचक ठेवणारा कोण? तर रावण. प्रभू रामचंद्रांचा जन्म मुळीच रावणाला मारण्यासाठी, त्याचा निपात करण्यासाठी झालेला आहे. सगळ्या गुरुजनांनी, सगळ्या ऋषी मुनींनी एकत्र येऊन बसून चर्चा केली आहे की आज समजा रावणाला रोकायचं असेल तर प्रभू रामचंद्रांचा जन्म आवश्यक आहे, त्यांचा इथे अवतार आवश्यक आहे. विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना सांगावं, अरे रामा तिकडे दिसतोय का तो डोंगर? हो दिसतोय. बर्फाचा आहे ना? बर्फाचा नव्हे, तो हाडांचा डोंगर आहे. तेव्हा प्रभू रामचंद्रांना विश्वामित्रांनी सांगावं, अरे ही त्राटिका आहे, मार, उचल बाण, मार. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्रांना म्हटलं नाही, अहो मास्तर काय कळतं का तुम्हाला? ती केवढी, तो डोंगर केवढा? नाही नाही नाही, आणि मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे, मी स्त्रीवरती कशाला बाण चालवू? प्रभू रामचंद्रांनी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तसं केलं. बाण काढला आणि मार ही त्राटिका म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी त्या त्राटिकेचा वध केला. त्या मारीचेला मारलं, सुबाहूला मारलं आणि यज्ञ अखंडित पार पडू दिले. विद्यार्थी म्हणून प्रभू रामचंद्र असे होते. जेव्हा सीता स्वयंवरासाठी विश्वामित्र रामचंद्रांना घेऊन गेले, एक एक राजा जेव्हा तो धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न करत होता, जनकाने तो पण ठेवला होता. तो धनुष्यबाण उचलायचा, त्याला प्रत्यंचा लावायची आणि त्याच्याशी सीता लग्न करेल. एक एक राजा प्रयत्न करत होता, त्याला यश मिळत नव्हतं. प्रभू रामचंद्र असे नाही म्हणाले की मी जातो. त्यांनी गुरुजींची आज्ञेचा वाट बघितली. गुरुजींनी जेव्हा आज्ञा केली, विश्वामित्रांनी सांगितलं, रामा तू प्रयत्न कर. तेव्हा कुठे प्रभू रामचंद्र उठले, त्यांनी तो धनुष्यबाण उचलला, त्याला प्रत्यंचा लावली आणि मग सीतेशी लग्न केलं. गुरुजींच्या आज्ञेच्या बाहेर प्रभू रामचंद्र गेले नाहीत. विद्यार्थी म्हणून प्रभू रामचंद्र असे होते. पुत्र म्हणून अहो काय सांगता, प्रचंड पाठबळ होतं. जनतेचं पाठबळ त्यांच्या पाठीशी होतं, मंत्रिमंडळाचं पाठबळ त्यांच्या पाठीशी होतं. अविश्वास प्रस्ताव कोणीही त्यांच्या विरुद्ध मांडू शकत नव्हतं. मांडला असता तर जिंकू शकत नव्हतं, असं प्रभू रामचंद्रांची ख्याती होती. पण माता कैकेयी म्हणाली की भरताला सिंहासन द्या, तुम्ही 14 वर्ष वनवास भोगा. प्रभू रामचंद्र आनंदाने म्हणाले, माते फक्त एवढंच, आणि तुझ्या वडिलांची संमती आहे. वडिलांनी हो नाही म्हटलं, नाही नाही म्हटलं, वडील फक्त धसा 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 रडत होते. प्रभू रामचंद्र म्हणाले, माते फक्त एवढंच, त्याच्यासाठी तू वडिलांना त्रास दिलास? अगं तू मला सांगितलं असतं तर मी एका पायावर बाहेर निघालो होतो. ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता, त्या दिवशी प्रभू रामचंद्र सगळे राजशाही वस्त्रालंकार सोडून
वनवासाला जायला निघाले. कोणासाठी? फक्त आपल्या आईवडिलांच्या शब्दाचा आदर करण्यासाठी. पुत्र म्हणून किती मोठं काम आहे. आईवडिलांचा मान खाली नको झुकायला. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. आपल्या आईवडिलांचे शब्द खाली नको झुकायला म्हणून प्रभू रामचंद्र पुत्र म्हणून किती आदर्श पुत्र. एवढंच नाही, जेव्हा लंकेवरती विजय मिळून प्रभू रामचंद्र वापस अयोध्येत आले, अयोध्येत आल्या आल्या प्रभू रामचंद्रांनी कोणाला नमस्कार करावा पहिले? दशरथाला? दशरथ तर नव्हतेच. कौसल्येला? नाही. वशिष्ठ मुनींना? नाही. मंत्रिमंडळांना? नाही. पहिले जाऊन कैकेयीला नमस्कार केला. कैकेयी म्हणाली, रामा मला खिजवतोयस ना, मला चिडवतोयस ना, तू मुद्दामून मला नमस्कार करतोयस ना, की बघ मी तुझ्या सांगण्याप्रमाणे 14 वर्ष वनवासात आलो तरी पण उद्या मीच राजा बनणार आहे, मला चिडवण्यासाठी करतोयस ना रामा. तो म्हणाला, नाही आई, गैरसमज करून घेऊ नकोस, पण आज तू नसतीस तर रामाचं वैभव रामालाही कळलं नसतं ग. तू आज मला वनवासाला जायला सांगितलं तेव्हा मला वनवासातल्या सगळ्या ऋषीमुनींची ओळख झाली. मला त्यांचं दर्शन मिळालं. त्यांना काय काय त्रास होत आहेत हे मला कळलं. म्हणजे उद्या मी सिंहासनावर बसल्यानंतर काय करायला पाहिजे जेणेकरून ऋषीमुनी आनंदात राहतील हे मला वागता येईल. आणि एवढंच नाही तर मी अयोध्येतला राजा होणार होतो. मला दक्षिणेपर्यंत सगळा प्रांत ओळखता आला. मला सुग्रीवासारखा मित्र मिळाला. किष्किंधासारखं प्रदेश माझं मैत्र झालं. रावणाचा निपात करता आला. लंकेपर्यंतचा विभीषण जो राजा आहे तो पण माझा मित्र झाला. पूर्ण भारतवर्ष माझ्या ओळखीचं झालं माते. कोणामुळे? तुझ्यामुळे. मी फक्त अयोध्येत असतो तर माझी ओळख तिथपर्यंत गेली असती का ग? नाही. तर माते, तुझ्यामुळे मला माझं कर्तृत्व कळलं. नवे मला दाखवता आलं. नवे मलाच ते कळलं. म्हणून माते, पहिला नमस्कार तुला. भाऊ म्हणून प्रभू रामचंद्र कसे होते सांगायची गरजच नाही. अहो, लक्ष्मण त्यांचा एवढा सख्खा भाव, त्यांचा सख्ख्या भावापेक्षाही प्रिय, सख्य चुलत, सख्य सावत्र असं काही नव्हतंच त्या चारी भावंडांमध्ये. लक्ष्मण आणि शत्रुघ्नावरती त्यांचं तेवढंच प्रेम जेवढं भरतावरती प्रेम. जेव्हा आई कैकेयी म्हणाली की प्रभू राम, तुम्हाला आता वनवासाला जायचं आहे आणि भरत माझा सिंहासनावरती बसणार आहे, तेव्हा प्रभू रामचंद्रांसोबत लक्ष्मण आला. लक्ष्मणाने खड्ग उपसलं. कोण आहे जो माझ्या भावाला राजसिंहासनावरती बसू देत नाही आहे? राजा दशरथ, मी त्याचाही निपात करतो. ती कैकेयी, तिला तिचा पुत्र एवढा प्रिय झाला, मी तिचाही निपात करतो आणि सगळ्या जनता जनार्दनाचं समर्थन माझ्या भावापाशी मिळवून देतो. एवढं सामर्थ्य लक्ष्मणामध्ये असताना लक्ष्मण जेव्हा रागारागात निघाला तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्याला शांत केलं. अरे नाही लक्ष्मणा, बाबांनी आईला वचन दिलं आहे, आईची ती इच्छा आहे आणि ते पाळण्याचं आपलं कर्तव्य आहे. लक्ष्मणाला सोबत नेलं. लक्ष्मणाने हट्ट केला की नाही दादा, तू समजा अयोध्ये सोडून जाणार असशील वनवासात, मी पण तुझ्यासोबत येणार. म्हणून लक्ष्मणासोबत प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सोबत घेऊन निघाले. भरताला जेव्हा कळलं, भरत जेव्हा रामाच्या शोधासाठी चित्रकूटापर्यंत आला तेव्हा भरताला प्रेमाने आलिंगन देऊन पहिले त्याचं सांत्वन केलं, त्याचे डोळे पुसले. अरे भरता, वडील गेले, तू मला ही बातमी देतोय, माझ्यासाठी पण किती मोठं दुःख आहे. म्हणून भरता, सिंहासन सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे. ते सांभाळणं तुझं कर्तव्य आहे. मला वनवासच माझं कर्तव्य आहे. पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात. भरताला सांभाळलं, भरताला त्याचं सांत्वन केलं आणि भरताला सूचना दिल्या की राज्य कसं सांभाळायचं. 14 वर्ष भरताची पण कमाल आहे बरं, भरताचे पण कौतुक आहे की आज मोठा भाऊ नाही, घरामध्ये अराजकता पसरू शकते, मंत्रिमंडळ विरुद्धात जाऊ शकतं, बाहेरचे देश आक्रमण करू शकतात की वडील मेले आहेत, मोठा भाऊ वनात गेला आहे आणि भरताला सिंहासन मिळालं आहे, ते मंत्रिमंडळाच्या इच्छेविरुद्ध मिळालेलं आहे. बाहेरचे देश आक्रमण करू शकतात, पण भरताने मंत्रिमंडळाचा तोल जाऊ दिला नाही, राज्यातल्या जनतेचा तोल जाऊ दिला नाही. सगळ्यांची रामावरची श्रद्धा तेवढीच टिकवून ठेवली. राज्य तेवढ्याच आनंदाने सांभाळलं. 14 वर्ष रामचंद्रांनी भरताला समजावून सांगितलं की सकाळी 4 वाजता उठायचं, गुप्तहेरांकडनं माहिती मिळवायची की राज्यात कुठे कुठे काय काय चालू आहे. सकाळी
स्नानसंध्या आटपून सिंहासनावरती बसायचं, मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची, त्यांच्याकडनं सगळं समजून घ्यायचं, लगेच तोडगा द्यायचा, न्याय पालन करायचं असं प्रभू रामचंद्रांनी भरताला सांगावं. भरतानी तसं तंतोतंत पालन करावं. 14 वर्ष, 1 नाही 2 नाही 14 वर्ष. मित्र म्हणून प्रभू रामचंद्र कसे होते हो? अहो, सुग्रीवासाठी त्यांनी वालीला मारलं, विभीषणाला मित्र समजून घेतला, त्याच्या भावाला मारलं. सुग्रीवासाठी तर त्यांनी त्यांचा 5वा भाऊ सुग्रीवाला मारला. अग्निसाक्ष सुग्रीवाशी त्यांनी मैत्री केली. आणि आपल्या मैत्री टिकवण्यासाठी पहिले काय, सुग्रीव आणि प्रभू रामचंद्र एकाच नावेमधनं प्रवास करत होते असं म्हणायला हरकत नाही. कारण की सुग्रीवाची पण भार्या वालीनी आपल्या जनानखान्यात ठेवली होती. आणि वालीनी जेव्हा सुग्रीवाला राज्यातनं बाहेर केलं, तसंच प्रभू रामचंद्र पण आपल्या राज्यातनं बाहेर आले होते आणि रावणाने प्रभू रामचंद्रांची बायको पळवली होती. दोघांची बायका पळवलेल्या आहेत, दोघंही आपल्या राज्यातनं बाहेर गेलेले आहेत. दोघांनी मैत्री केली, समदुःखी होते, दोघांनी मैत्री केली. पण प्रभू रामचंद्र असे नाही म्हणाले, पहिले माझी मदत कर मग मी तुला मदत करतो, बघू, असं नाही केलं. प्रभू रामचंद्र आपल्या मित्रासाठी उभे राहिले. प्रभू रामचंद्र सुग्रीवाला म्हणाले, पहिले मी तुझी मदत करतो. प्रभू रामचंद्र सुग्रीवाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वालीला द्वंद्व युद्धासाठी आमंत्रण दिलं. वालीला द्वंद्व युद्धासाठी आमंत्रण दिल्यानंतर दोघांना एकत्र बघून सुग्रीवाला ओळखायचं कसं, वालीला ओळखायचं कसं, याच्यासाठी सुग्रीवाच्या गळ्यामध्ये हार घातला. आणि प्रभू रामचंद्रांनी एका बाणाने वालीला मारलं. वाली जेव्हा चिडला की अरे तुम्ही मला प्रत्यक्ष समोर उभे नसताना मारलं आहे, कसं काय, चूक केली, तेव्हा प्रभू रामचंद्रांनी मित्राची बाजू राखण्यासाठी वालीला समजवलं की अरे की तू का बरं पातकी आहेस, तू तुझ्या भावाची बाजू ऐकून देखील न घेता त्याला राज्यातनं बाहेर काढलेलं आहेस, त्याच्या बायकोला त्याच्यापासून दूर पळवलेला आहेस, याच्यासारखं मोठा अपराध नाही. लहान भाऊ म्हणजे पुत्रासारखा असतो, त्याची बायको म्हणजे तुझ्या सुनेसारखी असते. हा जो अपराध तू केलेला आहे त्याच्यासाठी तुला ही शिक्षा. प्रभू रामचंद्रांनी वालीला जेव्हा समजावून सांगितल्यानंतर वालीला देखील ते पटलं. वालीने अंगदाला बोलवलं, अंगदाचा हात प्रभू रामचंद्रांच्या हातात दिला. म्हणाला, अंगदा, प्रभू रामचंद्रांना सोडू नको. प्रभू रामचंद्रांनी पण वालीला वचन दिलं, सांभाळीन तुझ्या अंगदा. अंगदाला पण युवराज केलं. म्हणजे राजनीती पण कशी सांभाळावी प्रभू रामचंद्रांकडनं शिकावं. राजा सुग्रीवाला केलं, पण जनता सुग्रीवाच्या विरोधात गेली तर की ह्यानी आपल्या मोठ्या भावाला मारून राज्य मिळवलेलं आहे, तेही बाहेरच्या ताकदीच्या मदतीने राज्य मिळवलेलं आहे, तर म्हणून चेकमेट कसं करावं, तर अंगदाला युवराज केलेलं आहे. म्हणजे पुढचा होणारा राजा हा वालीचाच मुलगा आहे. म्हणून जनतेचं समर्थन पण प्रभू रामचंद्रांनी मिळवलं, सुग्रीवाचं समर्थन रामचंद्रांनी मिळवलं. शत्रू कसा असावा, रामचंद्रांनी रावणाला किती संधी दिल्या हो, किती संधी दिल्या. हनुमंताकडनं पहिले रावणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हनुमंतानी रावणाच्या समोर प्रभू रामचंद्रांचं कीर्तीचं गायन केलं की माझे रामचंद्र कसे आहेत, तू त्यांच्या शरणात जा, ते तुला माफ करतील. प्रभू रामचंद्र तुला मदत करतील. प्रभू रामचंद्र तुला माफी देतील. प्रभू रामचंद्र तुला अभय देतील, तुझ्यावरती आशीर्वाद देतील. प्रभू रामचंद्र एवढे दयाळू आहेत. पण रावणाने काही ऐकलं नाही. तेव्हा जेव्हा समुद्रेवरती पूल बांधून प्रभू रामचंद्र आणि वानरसेना लंकेमध्ये आली, अंगदाला पुन्हा पाठवलं रावणाची समजूत घालण्यासाठी की रावणा, आता तरी ऐक रे. जो सगळ्या जनतेचा विचार करतो, जो आपलं सुख त्यागून दुसऱ्याच्या सुखासाठी झटतो, तो राम होतो. आणि जो दुसऱ्याचं सुख त्यागून दुसऱ्याला दुःख झालं तरी चालेल पण स्वतःला सुख मिळाला पाहिजे, तो रावण होतो. लोक म्हणतात की रावण हा भक्त आहे, रावण शिवभक्त आहे. रावण शिवभक्त नव्हे, रावण शिव उपासक आहे असं म्हणाल तरी चालेल. पण तो भक्त कसा होईल हो? भक्ताची व्याख्या 12व्या अध्यायात काय सांगितली आहे? अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. अहो, ज्याच्यामध्ये अहंकार नाही, जो सुख दुःख समान मानतो, असा व्यक्ती भक्त असू शकतो. पण सुख दुःख समान मानणारा रावण आहे का हो? नाही.
आपण कोणी म्हणतात की बहिणीच्या मदतीसाठी शूर्पणखेला त्रास झाला म्हणून रावण पहा कसा भाऊ आहे. बहिणीला त्रास झाला तर भाऊ धावत गेला आणि सीतेला पळवून आणलं. अहो, नवऱ्याला बाहेर काढून सीतेला पळवून आणलेलं आहे. पण रावणाने शूर्पणखेच्या सांगण्यावरून केलं आहे का हे? नाही. शूर्पणखेने जेव्हा सांगितलं, अरे ती सुंदरी इतकी सुंदर आहेस, ती तुझीच बायको म्हणून शोभून दिसेल, हे ऐकल्यानंतर जेव्हा रावणाला कळलं की अरे ही माझी बायको होऊ शकते, म्हणून रावण तिकडे गेले. रावण काही आपल्या बहिणीचा बदला घेण्यासाठी किंवा तिच्यावरती जो अन्याय झाला, तिचे कान आणि नाक कापले, त्याच्यासाठी रावण गेलेले नाही आहेत. अशा रावणाला देखील सुधारण्यासाठी 2 नाही, 3 नाही, 4 नाही, अनेक संधी देणं, असे हे आमचे प्रभू श्री रामचंद्र. असे प्रभू रामचंद्र, म्हणून आचरणाने प्रभू रामचंद्र व्हावं अशी तुकोबाराय म्हणतात. तर आपल्याला सगळे एवढे आचरण करता येईल का हो? एक कुठला तरी गुण घ्यावा. आपण विद्यार्थी आहोत तर आपण गुरुजनांचं ऐकावं. गुरुजन जसे सांगतात तसं करून आपण राम होण्याचा प्रयत्न करावा. आपण समजा आईवडील असो तर आपण रामचंद्रांसारखं आपल्या पुत्रांना प्रेम द्यावं. आपण आपल्या मित्रांसाठी रामचंद्र सुग्रीवाशी जसे वागले तसे वागावे. आपण समजा कुणीसोबत शत्रुता झाली जरी तर रावणाला जशी रामचंद्रांनी अनेक संधी दिल्या, पण जेव्हा त्यांनी ऐकलं नाही त्याचा निपात केला, तसे आपण प्रभू रामचंद्र व्हावे, आचरणाने व्हावे. असे आपण त्या पदावरती बसलो तर आपल्याला रामनामाची पदवी आपोआप मिळेल, असे तुकोबाराय सांगतात. पण हे कसं काय शक्य आहे हो? हे कसं शक्य आहे? त्याच्यासाठी सातत्य हवं, प्रचंड सातत्य हवं. सातत्य कोणाकडनं शिकावं? तर शबरीकडनं शिकावं. अहो, शबरी लहान होती, तिचं लग्न ठरलं. एका भिल्ल परिवारामध्ये तिचा जन्म झाला होता. भिल्ल परिवारामध्ये लग्न ठरल्यानंतर पद्धत कशी होती की लग्न ठरलं की प्रचंड मांसाहार करायचा, जानवर मारायचीत आणि पंक्ती त्याच्यावर करायच्या. हे सगळं केल्यानंतर प्रचंड वृक्षतोड व्हायची. हे बघितल्यानंतर त्या भिल्ल कन्येने आपल्या वडिलांना विचारलं की बाबा, हे कशासाठी? अगं बाळा, तुझं लग्न नाही का? त्याच्यासाठी ही आपली पंगत. तिला इतकं वाईट वाटलं की माझ्या लग्नासाठी आपण इतक्या लोकांना त्रास देतोय. नाही 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 नाही, हे शक्य नाही. ती पळत गेली. तिने तिचं घर सोडलं. ती एका ऋषीपाशी आली. त्या ऋषी आश्रमात ती राहिली. त्या ऋषींनी तिला सांगावं की तुझं कल्याण होणार आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा अवतार घेतील, ते या वनामध्ये येतील, तेव्हा तुझा उद्धार होणार आहे. पहा, याच्यामध्ये आपल्याला अजून एक गुपित कळतं की प्रभू रामचंद्र हे येणार आहेत हे भारतातल्या सगळ्या ऋषींना माहिती होतं. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि प्रत्येक आश्रमामध्ये ज्या ज्या ऋषींना ते भेटले, ते प्रत्येक ऋषी प्रभू रामचंद्रांना म्हणत होते, आम्हाला माहितीच होतं हो प्रभू रामचंद्र तुम्ही येणार आहेत. अनेक लोक विचारतात की अहो, तुमचे ऋषी एवढे कसे काय चुकले हो? एवढे कसे काय तुमचे ऋषी चुकले? तुमच्या ऋषींना साधं ज्योतिष्य कळत नाही. म्हणजे एवढी तुम्ही पत्रिका बघितली आणि प्रभू रामचंद्र, उद्या आपण प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करू असं तुम्ही ठरवलं. प्रभू रामचंद्रांची पत्रिका बघून राज्याभिषेक करण्याचं ठरवलं आणि त्या दिवशी कैकेयी म्हणते की राम, तुम्ही वनवासाला जा आणि भरताला राजा करा. प्रभू रामचंद्र राज्य तर मिळालं नाही, राज्याभिषेक झाला नाही, उलट त्यांना वनवास मिळाला. एवढं तुमचं ऋषीमुनींचं गणित कसं काय चुकलं? त्यांना ज्योतिष्य येतच नाही याचा अर्थ. हे सगळं थोतांड आहे, खोटं आहे. तसं नाही आहे. जेव्हा गुप्त बातमी काढायची असते, जेव्हा शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या सुटकेतून आग्र्याहून वापस निघायचं असतं, तेव्हा ते प्रत्येकाला सांगतात का हो की उद्या 18 तारीख आहे, मी निघणार आहे, बरं 8 वाजता पुढच्या चौकात भेटू, तिकडे काय ताक चहा पाणी सोय करून ठेवा, असं सांगतात का? जेव्हा पन्हाळ्यातनं महाराजांना सुटायचं असतं तेव्हा सिद्धी जोहरला खाली फोन करून सांगतात का उद्या गुरुपौर्णिमा आहे, अंधार असतो, पाऊस खूप आहे, जरा प्लॅन करतो आम्ही निघण्याचा? जेव्हा जायचं असतं तेव्हा आपण सांगतात का? तर गुप्त हेतू काय होता? जेव्हा गुप्त हेतू सांगायचा नसतो तेव्हा ऋषीमुनींचा गुप्त हेतू काय होता? अहो, रावणाचा इतका उत्पात माजला होता. हे सगळे राक्षस लोक इथे यज्ञ होऊ देत नव्हते, सगळ्या लोकांना मारत होते आणि हे सगळे राक्षस लोक खंडणी कोणाला देत होते?
त्यांच्यावरती वचक ठेवण्याची ताकद कोणामध्ये होती? तर रावणामध्ये होती. आणि रावण काही करत होता का? त्यांच्यावरती वचक ठेवत होता का? नाही. उलट तो म्हणत होता की मला माझी तिजोरी भरायला मिळते आहे, तुम्हाला जे करायचं आहे तिकडे करा उत्तरेमध्ये. तर या रावणाचा निपात करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना यावं लागेल. आणि कोणत्या मुहूर्तावर प्रभू रामचंद्र घरातून बाहेर निघाले की रावणावरती विजय मिळवता येईल? हा मुहूर्त बरा आहे, हा मुहूर्त बरा आहे. तो मुहूर्त सगळ्या ऋषीमुनींनी ओळखला. पण तो सांगता येईल का हो की नाही उद्या रामचंद्र तुम्ही रावणाला मारण्यासाठी उद्या निघा बरं का? सांगता येत नाही. म्हणून तो राज्याभिषेकाचा मुहूर्त त्याला नाव दिलं. आणि प्रभू रामचंद्र त्या दिवशी वनवासाला निघाले. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि सगळ्या ऋषीमुनींनी सांगितलं की प्रभू राम तुम्ही येणार होते, मला माहितीच होतं. अहो कारण की त्यांना सगळ्यांना माहिती होतं प्रभू रामचंद्र येणार आहेत. अशा शबरीच्या गुरूंनी शबरीला सांगावं प्रभू रामचंद्र येतील, ते तुझा उद्धार करतील, तू रामनाम घेत राहा. मग शबरीने काय करावं? शबरीचं वय किती होतं जेव्हा प्रभू रामचंद्रन त्यांची भेट झाली? शबरीचं वय 80च्याही वर उलटून गेलं होतं. शबरी जेव्हा ऋषीमुनींकडे आली आणि ऋषींनी जेव्हा सांगितलं शबरीला की प्रभू रामचंद्र येतील तुझा उद्धार करण्यासाठी, तेव्हा रामचंद्रांचा जन्म देखील झाला नव्हता. शबरीने दररोज सकाळी आंघोळ करावी, शुचिर्भूत व्हावं, रांगोळी काढावी, पूर्ण रस्ता साफ करून ठेवावा, फुलं आणावीत. शबरी काय त्याच दिवशी फक्त बोरं तोडून आणत होती का? नव्हे, दररोज जावं, गोड बोरं तोडून आणावीत, फुलांनी पूर्ण गालीचा टाकावा, प्रभू रामचंद्रांची वाट बघावी, संध्याकाळपर्यंत वाट बघावी. नाही आले का रामचंद्र? उदास नाही व्हावं, आज नाही आले का? उद्या येतील. म्हण रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, हिरमा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, रान रात मी वेडी शबरी, वेडी शबरी, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदाचे अखंड चिंतन, ही माझी साधना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. आज नाही आले का रामचंद्र? हरकत नाही, उद्या येतील. अहो नामदेवांना जेव्हा विचारलं का हो नामदेव तुम्हाला हा विठ्ठल दिसतो बोलतो कसं काय शक्य झालं हो? नामदेवांनी पण उत्तर द्यावं, अहो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आपल्याला अनेक लोक सापडतात, ते म्हणतात अहो मी इतकी साधना केली, इतकं रामनाम केलं, इतका जप केला, इतकी उपासना केली, इतके उपास तापास केले, कुळाचार केले, पण काहीतरी आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, आरोग्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, काहीतरी घरामध्ये प्रपंचामध्ये प्रॉब्लेम आहेत, काही देव काही आमच्या मदतीला धावून आला नाही. अहो प्रयत्न चालू ठेवायचे, साधना चालू ठेवायची, ही सातत्य आपल्याला शबरीने सांगितलं आहे. या जन्मात चेक नाही वटला, पुढच्या जन्मात चेक वटणार आहे. कधी चेक वटेल ते सांगता येत नाही. बँकेमध्ये बॅलन्स टाकत राहणं हे फक्त आपलं काम आहे. म्हणून आपल्या आजूबाजूला समजा आपले कोणी मित्रवर्ग भेटले आणि त्यांनी काही कारणाने समजा संध्याकाळची साधना रामरक्षा बंद केली का हो, नाही आम्ही एवढं केलं पण काही भगवंत आमच्या मदतीला आला नाही, असं समजा कोणी केलेलं असेल तर त्यांना आपण गोड शब्दात सांगा, अहो साधना बंद करू नका, रामरक्षा चालू ठेवा. कारण अहो या जन्मात चेक नाही वटला, पुढच्या जन्मात चेक वटेल, त्याच्या पुढच्या जन्मात चेक वटेल. साधना ही सतत चालू ठेवायला पाहिजे असं प्रभू रामचंद्र
असं शबरी प्रभू रामचंद्रांची सेवा करणारी शबरी सांगते. पुढे तुकोबाराय म्हणतात, राम रसाची ये चवी आन रस रुचती केवी. तुकोबाराय आपल्याला समजवताना इतकं सोप्या शब्दात समजवतात. अहो, आपल्याला जेवताना इतके सुंदर पदार्थ वाढलेले आहेत. इकडे डाळ भाजी आहे आणि आपल्या आवडीची फळभाजी आहे, भात आहे, त्याच्यावरती वरण आहे, साजूक तूप आहे, अहो पुरणपोळी केलेली आहे, वरण आहे, इकडे डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर, अनेक प्रकारचे लोणचे आहेत, बटाटे वडे आहेत, काय नाही, हा श्रीखंड आहे, काय पंचपक्वान्न तिथे ठेवलेलं आहे. तुम्हाला एवढं सगळं वाढलेलं असताना एखादा व्यक्ती काय म्हणतो, अहो ते पापड तळला तर मजा येईल नाही का. कारण काय, त्याचा आवडीचा पदार्थ तो पापड असतो. त्याला पंचपक्वान्नाचं ताट जरी त्याच्यासमोर दिलं त्याला ते नकोसं वाटतं. त्याला पंचपक्वान्न वाढल्यानंतर तरी तो काय ठेवतो, जेवण संपल्यानंतर शेवटची चव जिभेवरती कुठली पाहिजे तर त्याच्या आवडीच्या पदार्थाची तो पापड थोडा बाजूला राहू देतो. वाढणाऱ्या स्त्रीला किंवा वाढणाऱ्याला काय वाटतं, अरे हा न लाडू संपवतोय, कदाचित याला लाडू आवडले वाटतंय, हा पापड काही संपवत नाही, तो लाडू अजून वाढतो. त्याला वाटतं की काय मला पापड शेवटी खायचा आहे, लाडू मला आवडत नाही, मी लाडू संपवतोय आणि ह्या मला लाडूवर लाडू लाडूवर लाडू लाडूवर लाडू वाढून शेवटी तो पापड खातो, पोषण घेतो आणि जेवण संपवतो. त्याच्या आवडीचा पदार्थ तो सगळ्यात शेवटी खातो. आवडीचा पदार्थ असला, चालायचं का सिंहगडावरती, का भजे मिळतात तिथे, बाकी कुठलाही पदार्थ नसला तरी चालेल, आवडीचा पदार्थ मिळाला की माणसाला बाकी काही नको. तसंच पदी बैसोन पदवी घ्यायचे, जेव्हा तुम्ही त्या पदावरती बसता, जेव्हा नामस्मरण तुम्हाला इतकं आवडीचं होऊन जातं, तेव्हा तुम्हाला बाकी कुठलंही गोष्ट समोर आली तुम्हाला ती नकोशी वाटते. तुम्हाला रामरसाची ये चवी आन रस रुचती केवी. बाकी तुम्हाला रस तुम्हाला आवडतच नाही, ते नामस्मरणाचा रस तुम्हाला इतकं प्रेमळ वाटायला लागतं. असं असताना आणि माणसाचा मनुष्य देह कसा आहे, जगद्गुरू शंकराचार्यांनी म्हटलं आहे, अहम ब्रह्मास्मी. आपलं मूळ तत्वच रामनाम आहे. आपण मूळ तत्वाकडे आपोआप जाणार आहोत. बर्फ बघा बरं कसा आहे, बर्फ कशावरून बनला आहे, पाण्याने बनला आहे. पण बर्फाला तुम्ही बाजूला ठेवा, तो पाण्याकडेच जातो. पाण्यावरून वाफ बनते, वाफ पुन्हा पाण्याकडेच येते. जो तुम्ही एका तत्वाकडून दुसऱ्या तत्वाकडे जरी गेले, हा मनुष्य देह जरी तुम्हाला मिळालेला आहे, तो मनुष्य देहाचं पांघरून बाजूला करून आपोआप आपण त्या ब्रह्मतत्वाकडेच जाणार आहोत, आपण रामनामाकडेच जाणार आहोत. म्हणून रामरसाची ये चवी आन रस रुचती केवी. शेवटी तरी पण लोकांनी ऐकलं नाही, तर तुकोबाराय सांगतात, तुका चाखोनिया सांगे रे, मी चाखून बघितलं आहे, अनुभव आहे मज अंगे. कसं काय, अहो तुकोबारायांची जेव्हा प्रतिष्ठा सगळे गावभर पसरत होती, देहू गावात पसरत होती, सगळीकडे सर्व दूर तुकोबारायांची सगळे प्रसिद्धी होत होती, तेव्हा शिवाजी महाराजांनी तुकोबारायांसाठी एवढा मोठा नजराणा पाठवला, एवढा मोठा नजराणा तुकोबारायांना पाठवला. आणि तुकोबारायांनी तो नजराणा शिवाजी महाराजांना वापस केला. म्हणे, अहो धन आम्हाला मृत्तिके समान, आम्हाला हे नको, हे धन आम्हाला नको. तर तुकोबारायांनी शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा वापस करून टाकला. कारण त्यांचं म्हणणं होतं की हे आन रस आहे, मला याच्यामध्ये रुचणार नाही, मला रामाच्या रसामध्येच माझं प्रेम आहे, त्याच्यामध्येच माझं मन रंगेल. म्हणून तुकोबाराय पूर्वपदाच्या अभंगामध्ये आपल्याला सगळ्यांना सांगतात, राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोन पदवी घेई जे, पदी बैसोन पदवी घेई जे, राम म्हणता राम म्हणता राम म्हणता रामची होई जे. नारदीय कीर्तनेच्या परंपरेप्रमाणे सगळेजण एकत्र जिथे जिथे आपण बसले आहात तिथे तिथे त्या ठिकाणी गजर करूया.
रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। जय जयकार नामस्मरण एकत्र। हरे राम हरे राम, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। जेव्हा सगळ्या ऋषीमुनींना हे समजून चुकलं की अहो रावण काही असा तसा थांबायचा नाही, मग रावणाचा निपात करण्यासाठी काय करावं हो, काय करावं, तर सगळ्या ऋषीमुनींनी एकत्र येऊन ठरवलं की प्रभू विष्णूंना साकडं घालणं गरजेचं आहे. प्रभू विष्णूंकडे साकडं घातलं आणि प्रभू विष्णू अहो तुमचा अवतार इथे आता गरजेचा आहे. रावणाचा निपात करण्यासाठी कोणीतरी असेल तर फक्त तुम्ही आहात. तुम्ही आम्हा ऋषींची मदत करा, या पृथ्वीची मदत करा. अहो रावणाचा निपात करण्यासाठी तुम्ही जन्म घ्या हो. सगळेजण सांगत होते. तर प्रभू विष्णूंनी पण विचार केला, समजा रावणाचा निपात करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घ्यायचा असेल तर कुठली नगरी शोधायची हो, कुठली नगरी शोधायची, तर शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. त्या नगरीवरती राज्य कोणाचं होतं? इक्ष्वाकुकुल कीर्तिभूषण राजा दशरथ धर्मपरायण. त्या नगरीचे करितो रक्षण. गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अहो अयोध्या नगरी कशी होती हो, त्याच्यावरती राज्य कोणाचं होतं? अहो ते एक महानगर होतं. मधुन वाहती त्या नगरीच्या वास्तू सुंदर. मधुन वाहती मार्ग समांतर. अशा गल्ल्याबोळ्या नव्हत्या. रथ वाहती त्या मधुन चालती. हत्ती घोडे तिथून मधून मिरवणूक करू शकत होते. इतकं वेल प्लॅन्ड नगर कुठलं असेल तर ते अयोध्या नगरी होतं. त्या अयोध्या नगरीचा राजा कोण?
इक्ष्वाकू कुल, इक्ष्वाकू कुलाचा राजा, कीर्तिभूषण, त्याची कीर्ती इतकी सुंदर होती. राजा दशरथ धर्मपरायण, धर्माचं पालन करणारा असा तो राजा होता. कसा? गृही चंद्रसा, नगरी इंद्रसा, आणि सूर युद्धामध्ये कसा होता? तर सूर्य जसा संगरी. आपल्याकडे नेमकं उलट असतं, गृही सूर्यसा. घरामध्ये काय दाखवतात की म्हणजे मी असा करेल, याव करेल, त्याव करेल, आणि संगरी चंद्रसा. बाहेर गेल्यानंतर काहीच नाही. आणि इंद्राची तर काही, इंद्राची या टी व्ही सिरियलवाल्यांनी थोडीशी प्रतिमा थोडीशी वेगळी करून टाकली आहे. पण इंद्र म्हणजे कोण हो? अहो देवेंद्र, सगळ्या देवांचा राजा. इंद्र ही पदवी आहे. सगळ्या देवांचे राज्य कोणी करत असेल तर ते देवेंद्र. नगरी इंद्रसा, आपल्या नगरामध्ये सगळ्यांवरती योग्य न्याय होतो आहे की नाही? न्याय निवाडा बरोबर होतो आहे की नाही? सगळ्यांना बरोबर जे जे पाहिजे ते ते मिळतं आहे की नाही? याची काळजी घेणारा राजा कोण? तर तो राजा दशरथ. आणि तरी पण एवढं सगळं सुख घरामध्ये असताना राजसौख्य ते सौख्य जनांचे, एकच चिंतन लक्ष मनांचे. काय काज त्या सौख्य जनांचे, कल्पतरूला फूल नसे का? वसंत सरला तरी अयोध्या मनु निर्मित नगरी. अहो त्या राजाला 3 पट्टराण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. पण मूल नव्हतं, पाळणा हलत नव्हता. अख्खं नगर जन उदास होतं की अहो आम्हाला युवराज पाहिजे, आम्हाला राजपुत्र पाहिजे, आम्हाला पुढचं राज्य कोण सांभाळणार, काहीतरी तर पाहिजे. दशरथ राजा एवढा चांगला आहे, त्याच्याकडे एवढं दुःख का हो? मुलगा पाहिजे हो, काहीतरी मूल पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे. सगळ्यांना हीच चिंता. सगळेजण आपसात चौकशा करत होते, सगळेजण चर्चा करत होते. राजे उदास होते. कौसल्या तर इतकी उदास, अहो वेलीवरची फुलं पाहून पण जिचं काळीज एकदम दुःखित व्हावं अशी कौसल्याची मनस्थिती असताना राजा दशरथांना काय करावं काय नाही सुचत नव्हतं. ते वशिष्ठांकडे गेले. वशिष्ठांना इकडे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं. राज्य जरी असले तरी स्वतःचं काम जेव्हा असलं, वशिष्ठांना बोलवा अशी त्यांनी ऑर्डर नाही दिली बरं. ते स्वतः वशिष्ठांकडे गेले. वशिष्ठ मुनींकडे विचारलं, तुम्ही तर आमच्या राज्याचे पुरोहित, गुरुजी काय चुकतं आहे हो? काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी आपलं आयुर्वेदामध्ये काही उपाय आहे का, इकडे काही उपाय आहे का, काय आपलं चुकतं आहे जरा बघा बरं. वशिष्ठ पण म्हणे मी गणित मांडतो आहे, काही मिळत नाही आहे, काहीतरी अर्धवट राहतं आहे. पाहू आपण विचार करू, पाहू आपण काहीतरी विचार करू. वा राजे, मला 2 दिवसाचा वेळ द्या, मी काहीतरी विचार करतो, काहीतरी नक्की होईल चांगलं. तुम्ही राज्यकारभारात लक्ष द्या. राजे दशरथ वापस आपल्या गृही आले. विचार करत 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 झोपी गेले. आणि त्या दिवशी रात्री राजे दशरथांना एक अशुभ स्वप्न दिसलं. राजे दशरथ स्वप्न पाहिले, 2 पुरुषा आपण वधिले, आणि एक स्त्रियेसी मारिले, अपराधे विण. दरदरून घाम फुटला. राजे दशरथ तेवढ्यात जागे झाले. सगळेजण आले, दासी आल्या, सगळेजण आले. अहो राजे काय झालं, काय झालं? नाही, मला आत्ताच वशिष्ठ मुनींकडे जायला पाहिजे. वशिष्ठ मुनींकडे राजे गेले आणि राजे म्हणाले, वशिष्ठ मुनी हे काय झालं हो? हे असे अशुभ स्वप्न का दिसावं मला? नाही, काहीतरी गडबड आहे. वशिष्ठ मुनींना सांगितलं, मुनी का बरं असं दिसावं? मुनींनी विचार केला, स्वप्न तर अशुभ आहे राजे. त्यांचा काही अपराध नसताना 2 पुरुष आणि 1 स्त्रियेचा वध आपल्याकडनं झालेला आहे. ठीक आहे, काहीतरी आपण उपाय करूया. हत्या झालीच असेल तर आपण शिकारीला जाऊ आणि मृगय करून येऊ. कदाचित त्यांनी या हत्येचं पातक आपल्याकडनं निघून जाईल. प्रयत्न करायला काय हरकत आहे राजे? आत्ताच तातडीने निघावं. राजे दशरथांनी ती आज्ञा पाळली. त्यांनी पण विचार केला, गुरुजी सांगतात ते बरोबर असेल. निघाले.
पण वनातले प्राणी पण इतके हुशार हो, त्या चाकांचा आवाज जो खडखड 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 आला आणि त्या वनामध्ये सगळ्या प्राण्यांना कळलं कुठला तरी राजपुत्र किंवा युवराज किंवा कुठला तरी राजा शिकारीसाठी इकडे आलेला दिसतोय. सगळे वनातले प्राणी आपापल्या बिळामध्ये आपल्या गुहेमध्ये लपून बसले आणि दिवसभर प्रयत्न करून देखील राजा दशरथांना काही शिकार सापडेना. राजा दशरथ उदास झाले. राजा दशरथांनी काय करावं काही कळेना. त्यांना वाटलं की कदाचित संध्याकाळ झाली, हा इथे पाणवठा दिसतोय, कोणता तरी एक वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी नक्कीच या पाणवठ्याजवळ येईल, आपण इथेच उभं राहूया. तो वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी तिथे आला की आपण त्याला मारू. आपलं जे अशुभ स्वप्न आपल्याला दिसतंय, जे पातक आपल्याकडनं कदाचित होणार असेल, ते यामार्फत आपलं निघून जाईल. म्हणून राजे दशरथ तिथे थांबून राहिले. तर काय झालं, तिकडे श्रावण बाळ त्याच्या आईवडिलांना सोबत घेऊन काशी यात्रेला निघाला होता. श्रावण बाळाचे आईवडील अंध होते, वृद्ध होते, चालता येत नव्हतं, त्यांची परिस्थिती फार हालाकीची होती. पण आईवडिलांची सेवा करायची म्हणजे करायची, हा नियम काही मोडायचा नाही असा विचार करणारा श्रावण बाळ म्हणून त्यांनी कावड तयार केली आणि त्या कावडीमध्ये एकीकडे आई आणि एकीकडे वडिलांना बसवून तो काशी यात्रेला निघत असे. आणि काशी यात्रेला त्यांना घेऊन जात असताना, म्हणून श्रावण बाळ तिकडे निघत असताना श्रावण बाळ नेहमी एक काळजी घेत होता की आपले आईवडील म्हातारे आहेत, वृद्ध आहेत, तर म्हणून त्यांना जास्ती त्रास होऊ नये म्हणून उष्णतेने दमतील माय बापे, उष्णतेने दमतील माय बापे, म्हणून रजनी चाले दिवा थांबे. रजनी म्हणजे रात्र, दिवा म्हणजे दिवस, म्हणून रात्री चालता चालता आणि दिवसा एका ठिकाणी थांबत असे की आपल्या आईवडिलांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून. म्हणून रजनी चाले दिवा थांबे, मृदुल वचने बोलून माय बापा, मृदुल वचने बोलून माय बापा, तोषवितो दूर करिता पा, तोषवुनी त्या दूर करिता पा. रात्री चालून दिवसा थांबून गोड वचनाने आपल्या आईवडिलांचं सगळं सांत्वन करून असा तो श्रावण बाळ तिकडे जात होता. आणि जाता 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 त्यांना वाटलं की आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, आपण इथे थांबणार तर आहोतच, आपण इथे रात्री झाली, आता आपल्याला निघायचं आहे, पुढच्या मुक्कामासाठी जायचं आहे, तर आपण पाणी भरूया आपल्या आईवडिलांसाठी. म्हणून तो कमंडलू घेऊन तो पाण्यापाशी आला आणि त्याने तो कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. होता कमंडलू ध्वनी परसुनी सपेक्ष तो राजा बाण, होता कमंडलू ध्वनी परसुनी राजा सपेक्ष तो बाण, सोडी श्रावण हृदयी, तात्काळ पाहती निघे प्राण. रामा 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 हरे हरे रामा 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 रघोत्तमा रामा 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 सीतापते रामा रामा. होता कमंडलू ध्वनी परसुनी राजा सपेक्ष तो बाण, सोडी श्रावण हृदयी, तत्काळ पाहतसे निघे प्राण. तो
बाण हृदयात लागल्या बरोबर श्रावणाने आई 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 अशी किंकाळी फोडली आणि राजाला चर्रकन कळलं की आपल्या हातून काहीतरी चूक झाली आहे. राजा त्या झाडातनं बाहेर निघाला आणि राजा पळत 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 श्रावण बाळाकडे गेला. अरे श्रावणा, अरे मनुष्य आहेस ना तू? अरे मनुष्य आहेस ना? चांगल्या कुळातला दिसतोयस. अरे पाणी भरायला आला होता, एखादा श्लोक म्हणत यावं हो, काहीतरी तोंडाने ऋषीचे वचनं म्हणत यावे जेणेकरून मला कळेल की हा प्राणी नाही मनुष्य आहे. का रे असे विड्यासारखे वागता तुम्ही? का रे श्लोक का नाही म्हणत? का रे तुम्ही आराधना सोडली? असं करायचं नव्हतं रे. तर श्रावण बाळ म्हणाला, कोणा सभाग्याचा आला बाण, करीत आला नामस्मरण, हृदय निवाले संपूर्ण, पावन केले मजला श्रीराम. प्रभू दशरथांचा, राजा दशरथांचा बाण इतका अचूक होता. प्रभू रामचंद्रांच्या बाणाला पण अमोघ बाण म्हणतात. रामबाण उपाय म्हणजे त्यांनी बाण सोडला तो फेलवर जातच नाही. ही विद्या त्यांच्या वडिलांकडनं, नवे नवे त्यांच्या वडिलांकडनं, रघुकुलामध्ये ही विद्या पहिलेपासून होती. दशरथांनी बाण सोडल्यानंतर तो फेलीवर जाणारच नाही. आणि तो बाण पण इतका मंत्रमुग्ध झालेला, मंत्रवलेला तो बाण, त्या बाणामध्ये पण नामस्मरण होतं, राम राम राम. आपल्याला वाटतं प्रभू रामचंद्रांच्या जन्मातूनच राम नाम आलेलं आहे, तसं नाही. रामांच्या अवताराच्या आधी पण परशुरामांचं नाव पण रामच होता. त्यांनी तपस्यांनी तो परशु मिळवला म्हणून त्यांचं नाव परशुराम झालं. राम नाम हे आधीपासूनच आहे. तुकोबरायांनी जसं पूर्वपदाच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे, राम नाम म्हणता रामची होईजे. रामाचं नाव म्हणजे नामस्मरणच करणं. श्रावणाला कळलं की हा बाण नामस्मरण करीत 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 हा बाण आलेला आहे, पण हा कोणा सद्भक्ताचा आणि एक सत्पुरुषाचाच हा बाण असेल. तेव्हा श्रावणाने त्या राजाला विचारलं, राजा तुम्ही दशरथ राजे का? तुमची कीर्ती मी ऐकली आहे. अरे हो वेड्या, पण तू माझ्या हातून काय हे पाप घडलं रे? काय हे पाप घडलं? तुम्ही काही वाईट नका वाटून घेऊ. तुम्ही मला पावन केलं आहे हो. हृदय निवाले संपूर्ण, पावन केले मजला. तुम्ही फक्त एवढं करा, तुमच्या हातून मला मृत्यू मिळणं म्हणजे माझं किती मोठं भाग्य. एका सद्भक्ताच्या हातून मला मृत्यू मिळालेला आहे. काही लोक म्हणतात युद्धामध्ये मृत्यू मिळाला म्हणजे खूप मोठं भाग्य. अहो पण युद्ध तुम्ही धर्माकडनं करत असाल तिथे मृत्यू मिळाला तर भाग्य. तुम्ही रावणाच्या सैन्यामध्ये असताना समजा तुम्हाला मृत्यू मिळाला तर ते काही भाग्याचं नव्हे. तुमचा राजा कोणासाठी लढतोय? धर्मासाठी लढतोय का? नाही, तो स्वतःच्या कल्याणासाठी लढतोय. तिकडे सैन्य मेलं तरी चालेल, पण सीता मला मिळाली पाहिजे. हा जेव्हा त्याचा हेतू, त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा युद्ध केलं तिथे काही तुम्हाला मोक्ष मिळणार नाही आहे. पण तुम्ही रामाच्या सैन्यामध्ये युद्ध करताना समजा तुम्हाला मृत्यू आला, तुम्हाला मोक्ष मिळणार आहे, कारण की तुम्ही धर्मासाठी तिथे युद्ध करणार आहात. म्हणून इथे रामच नाम करत जेव्हा तो बाण आला आणि जेव्हा श्रावणाला तो हृदयाला लागला, श्रावण बाळ पण राजा दशरथांना सांगतात की अहो तुम्ही पावन केले मजला, फक्त हे पाणी माझ्या आईवडिलांना नेऊन द्या हो. माझ्या आईवडिलांची काळजी तुम्ही घ्याल याची मला आता काडी मात्र शंका नाही. एवढा छान राजा आहे. अहो या राजाचं कौतुक सगळीकडे पसरलेलं आहे की हा राजा आपल्या देशामध्ये कोणालाच त्रास देत नाही. तो माझ्या आईवडिलांची काळजी का नाही घेणार हो? आता मला काही चिंता नाही, आता मी प्राण सोडणार, फक्त हे प्राणी माझ्या आईवडिलांना देऊन या पाणी. फक्त एक काम करा, मी गेलोय हे त्यांना पाणी देण्याच्या आधी सांगू नका. मी गेल्यानंतरच, मी त्यांना पाणी दिल्यानंतरच तुम्ही सांगा की मी गेलोय म्हणून. म्हणे अरे बरं. राजा दशरथ तिकडे गेले. पाण्याचा आवाज आला, खडावांचा आवाज आला. त्याचे आईवडील म्हणाले नाही नाही. अरे श्रावणा आलास का रे? राजा एक बोले ना, दोन बोले ना. श्रावणा अरे दमलास का? भरपूर दूर जावं लागलं का रे पाणी आणायला? राजा एक बोले ना, राजा दोन बोले ना. तेव्हा त्याची आई म्हणाली, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा,
मजमुळे तुझ सौख्य ना, मजमुळे तुझ सौख्य ना, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा. तव माता पिता आंधळे, तव माता पिता आंधळे, किती होती काशी यात्रेस नेसी बळे, काशी यात्रेस नेसी बळे. किती होती जीवा यातना, किती होती जीवा यातना, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा, कसा श्रावणा, कसा श्रावणा. नाही 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 श्रावणा, असं रुसू नकोस रे. तूच समजा गेला तर या म्हातारपणी आमच्या हाताची काठी कोण रे. ये ये ये. असं करत एकदम त्याच्या हाताला धरलं. त्याच्या आईला कळलं की हा काही श्रावणाचा हात नाही. हातामध्ये सगळे अलंकार होते. हा कुठल्या तरी राजाचा हात आहे का रे. राजा, तू राजा आहेस का इथला. आमच्या श्रावणाने काही गुन्हा केला का. अरे तुला न विचारून कुठल्या सरोवरामधनं पाणी घेतलं का. त्याला माफ कर रे. अरे तो आमच्यासाठी पाणी आणत होता. राजा एक बोले ना दोन बोले ना. राजाने मोठ्या जड अंतःकरणाने सांगितलं, तुम्ही पाणी प्या मग मी तुम्हाला सांगतो. नाही नाही, पहिले आम्हाला सांग आमचा श्रावण कुठे. राजाने पुन्हा विनंती केली, अहो तुम्ही पाणी प्या मग सांगतो. नाही, आम्हाला सांग पहिले आमचा श्रावण कुठे. नाईलाजास्तव राजाला सांगावं लागलं की माझ्या हाताने चुकून बाण निघाला आणि श्रावण बाळ मेला. त्याच्या आईवडिलांना तो ना दुःख झालं. अरे राजा, आमच्या मुलाचा काही अपराध नसताना तुझ्या राज्यामध्ये असा पाप घडलं रे. नाही, आता आमच्या आयुष्याला तरी काय अर्थ, आम्ही पण मरतो. आणि रडून रडून त्यांनी त्यांचा देह ठेवला. पण देह ठेवण्याच्या आधी त्यांनी राजाला सांगितलं, अरे राजा, आम्ही कसं आमच्या पुत्रवियोगातनं आमचा जीव सोडतोय, तसं तू जेव्हा मरशील तेव्हा तुझा एकही पुत्र तुझ्याजवळ राहणार नाही राजा. तू पण पुत्र पुत्र करत मरशील. राजा म्हणाला, हो असा तरी शाप मला देऊ नका. नाही 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 म्हणत दोघांनी देह ठेवला. राजाला चर्र झालं. अरे जे अशुभ स्वप्न दिसलं होतं ते खरं ठरलं. 2 पुरुष आणि 1 स्त्री आपल्या हातातून मारल्या गेली. त्यांचा काहीही अपराध नसताना आपल्या राज्यामध्ये असं कसं झालं. तडक राजा वशिष्ठ मुनींकडे आले. वशिष्ठ मुनींना नमस्कार केला. म्हणे, मुनी असं का झालं हो. मुनींनी शांतपणे ऐकून घेतलं. मुनी म्हणाले, राजा, गणित जे सुटत नव्हतं ते आता सुटलं बरं. काय जे अर्धवट राहत होतं ते आता मिळालं. कधी कधी मोठ्या माणसांचे शाप देखील आशीर्वाद म्हणून मिळतात. अरे तुझा पुत्र पुत्र पुत्राच्या आठवणीने तू मरणार असा तुला शाप मिळाला. त्यासाठी तरी तुला पुत्र होणार आहे आणि या राज्याला राजपुत्र मिळणार आहे. या राज्याला राम मिळणार आहे. या राज्याला रामराज्य काय आहे हे कळणार आहे. नवे नवे फक्त या राज्याला नव्हे, संपूर्ण विश्वाला राम मिळणार आहे. त्याच्यासाठी रघुकुलामध्ये तुझा थोडासा त्याग, तुझा थोडासा अपराध आहे. राजाला तेव्हा ते कळलं. चला चला, आता आपलं हे गणित सुटलेलं आहे. आता आपल्याला पुत्र कामेष्टी यज्ञ हा करायला पाहिजे. आजूबाजूच्या सगळ्या राजांना बोलवा. वेळ बिलकुल घालवायचा नाही. आजूबाजूच्या सगळ्या राजांना बोलवा, आमंत्रणं पाठवा, सगळ्यांना बोलवा. आणि तेव्हा बोलवल्यानंतर सगळे राजे आले बरं का. तिकडे यज्ञ आहे, आपण कशाला जाऊ. अहो यज्ञ होतो आहे म्हणून सगळे लोक गेले. सगळे लोक यज्ञासाठी आले. आणि रावणाचा इतका दरारा होता तेव्हा रावण म्हणाले, रावणाचा दरारा असताना सगळे राजे म्हणाले, अहो आम्हाला तेवढी हिंमत नाही यज्ञ करण्याचा. इथे दशरथ राजे यज्ञ करतात म्हटल्यानंतर रावण पण काही करू शकणार नाही. म्हणून चला आपण यज्ञामध्ये जाऊ. तेव्हा सगळ्या ऋषीमुनींनी पुन्हा एकदा आठवण करून दिली, आपण यज्ञ कशासाठी करतोय. पुत्र कामेष्टी कशासाठी करतोय. पुत्राची कामना इष्टीस जावो म्हणजे पूर्णत्वास जावो म्हणून पुत्र काम इष्टी. काही लोक त्याचा विपर्यास करतात, गंमत करतात की पुत्र होत नाही म्हणून काय मिस्टेक होते आहे बुवा. तर तसं नाही, पुत्राची कामना इष्टीस जावो
म्हणून पुत्र काम इष्टी असा यज्ञ होतो आहे. सगळ्या ऋषीमुनींनी पुन्हा चर्चा केली. आपल्या यज्ञाचा मूळ हेतू काय, की रावणाचा निप्पात करायचा आहे, म्हणून रामाचा जन्म महत्त्वाचा आहे. म्हणून आठवतं आहे का, आपण विष्णूंना साथ घातली होती. आपण विष्णूंकडे गेलो होतो की विष्णू तुम्ही या हो, तुम्ही अवतार घ्या, तुम्हीच अयोध्या नगरी निवडली आहे, तुम्हीच रघुकुल निवडला आहे, राजा दशरथ तुम्ही निवडला आहे. म्हणून विष्णूची पूजा आधी केली आणि सगळ्यांनी दशरथांनी त्याला होकार दिला. बरं का, असं नाही अहो विष्णूची पूजा कशाला करायची, विष्णूची पूजा कशाला करायची, इथे पुत्र कामिष्टी यज्ञ होतो आहे, मला पुत्र होणार त्याच्यासाठी मला यज्ञ पाहिजे, विष्णूची पूजा करायची काही गरज नाही. असं असताना पुत्र कामिष्टी यज्ञ झाला. पुत्र कामिष्टी यज्ञ झाल्यानंतर तिकडे त्या यज्ञातनं स्वतः अग्निदेव आले आणि दशरथाला त्यांनी सांगितलं, दशरथा घे हे पायसदान. दशरथांनी पायसदान दशरथांनी ते पायसदान घेतलं आणि आपल्या 3ही राण्यांना दिलं. कौसल्येला दिलं, सुमित्रेला दिलं, कैकेयीला दिलं. कैकेयीला 3रा भाग मिळाला म्हणून तिला संताप आला. मागुनी भाग दिदला कैकेयी सक्रोध आला, परिहस्त अधोमुखाला मुग्धा रडतसे. मागून भाग दिदल्यामुळे त्या कैकेयीला इतका क्रोध आला, तिने ते पायसदान डोक्यावरती घेतलं आणि घय 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 रडायला लागली नुसतं. तेवढ्यात काय झालं, एक घार तिकडनं वर आली आणि घारीने तो भाग उचलून तो पुढे घेऊन गेली. आता घार तो भाग कुठे घेऊन गेली हे जरा सस्पेन्स आहे बरं, तो आपण पुढल्या भागात बघूया. कारण कसं आहे की सस्पेन्स असला की मालिका चालते, हे TV वाल्यांनी आम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आता कैकेयीच्या हातातनं तो भाग गेला तर भाग झडपके घार गई, कैकेयी करत से अंदेसा. भाग झड़पके घार गई, कैकेयी करत से अंदेसा. मैं अभागी मैं निपुत्रिक, मैं अभागी मैं निपुत्रिक, मेरा नसीब ही ऐसा, मेरा नसीब ही ऐसा. रडायला लागली कैकेयी. तेव्हा कौशल्येनी आणि सुमित्रेने तिचं सांत्वन केलं, अगं नाही, आमच्या पायसदानामधलं थोडा थोडा भाग तू घे. त्या 3ही राणींचं प्रेम किती होतं, बहिणींसारखं प्रेम होतं. त्यांनी तो पायसदान वाटून घेतला आणि पाहता पाहता 3ही राण्या गर्भवती झाल्या. वशिष्ठांनी पुन्हा कुंडली मांडली, पुन्हा गणित केलं. गणित इतकं पक्क की वशिष्ठांनी सांगितलं की अहो चैत्र मास होणार आहे, अष्टमी नवमी अशी काहीतरी तिथी राहणार आहे, नवे नवमीच तिथी राहणार आहे आणि या सूर्यवंशामध्ये सूर्य जन्मणार आहे. रघुवंशामध्ये सूर्यवंशी प्रभू रामचंद्र अवतार घेणार आहेत. म्हणून चैत्र मास असला तरी वातावरण थोडंसं गंधयुक्त होतं, गार वारे जात होते, गंधयुक्त वातावरण होतं. आणि अशामध्ये चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचनी, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शनी.
ओघळले आसू सुखे कंठ दाटला, ओघळले आसू सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. टळीटळीत दुपारी जन्मला राम राणा, म्हणून सकळ गाती ठाऊके हे पुराणा. दशरथ गृही माथा सूर्य आला अहो तो, कुळतिलक पहाया तोची माध्यान होतो. अहो बरोबर 12 वाजता तो सूर्य देखील 2 मिनटं थांबतो. दशरथाच्या गृहाच्या वरती थांबून कुळाचा तिळक जन्म झालेला आहे त्याची वाट बघायला तो पण थांबतो, त्याचं दर्शन घ्यायला तो पण थांबतो. तेवढ्यात अख्ख्या राजवाड्यामध्ये नुसता आनंदी उत्सव, नुसता आनंदी उत्सव. सांगता ती दाया दाया राम झाला राया, सांगता ती दाया दाया पुत्र झाला राया. फुलवा. सांगता ती दाया दाया पुत्र झाला राया, ऐकताची कानी कानी हर्ष मोहू झाला, ऐकताची कानी कानी हर्ष मनी झाला. उठा हो त्वरेसी, उठा हो त्वरेसी, सांगा वसिष्ठाशी, बोलवा वसिष्ठाशी. सर्वासी पाचारा, सर्वासी पाचारा, सांगा नारी नरा हो, सांगता ती दाया दाया पुत्र झाला राया, सांगता ती दाया दाया पुत्र झाला राया, पुत्र झाला राया. बोला प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्रांची जन्म झाल्याबरोबर प्रभू रामचंद्रांना न्हाणी घाततात. न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी हो, चरणी तिची या भाग्याची गोडवाणी हो, न्हाणी तिची या भाग्याची गोडवाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी हो. गंगा जमुना ज्या चिंता चरण कमळी हो, गंगा जमुना ज्या चिंता चरण कमळी हो, त्यावरी पाणी घालती हस्त कमळी हो, त्यावरी पाणी घालती हस्त कमळी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी हो. ब्रह्मानंद वंदिती पदर चनुनी, ब्रह्मानंद वंदिती पदर चनुनी, पदीची माती घेऊनी लावी ती भाळी, पदीची माती घेऊनी लावी ती भाळी, न्हाणी न्हाणी घेऊनी अंगणाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी हो. देवनाथ प्रभू शंकर त्या शिश्वा, देवनाथ प्रभू शंकर झाकी हो, देवनाथ त्या विश्वाशंकर झाकी हो. अंग तयाचे पुसोनी वस्त्रा झाकी हो, अंग तयाचे झाकोनी वस्त्रा झाकी हो, अंग तयाचे पुसोनी वस्त्रा झाकी हो, न्हाणी न्हाणी हो, न्हाणी न्हाणी त्या निर्मळा ते न्हाणी हो. प्रभु रामचंद्र भगवान की जय. बाळा
जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळना लांबविला अयोध्येसी दशरथ गृहेसी पुत्र जन्मला पाळणा लांबविला अयोध्येसी दशरथ गृहेसी पुत्र जन्मविला ऋषिकेशी कौसल्याची खुशी बाळा जो जो रे 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 आरती करूया नाही नाही आरती राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम आरतियो वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरतियो वाळू पाहू सुंदर मेघश्याम जय राम आरतियो वाळू स्वामी सुंदर मेघश्याम आरतियो वाळू वाहू सुंदर मेघश्याम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरतियो वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरतियो वाळू पाहू सुंदर मेघश्याम जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरतियो वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरतियो वाळू पाहू सुंदर मेघश्याम विष्णुदासा म्हणे मागणे की राम जय जय राम श्रीराम जय जय राम आरतियो वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरतियो वाळू पाहू सुंदर मेघश्याम राहू द्या कर्णावतारं संसारसारं सदा वसन्तं वन्दे भवं भवानी सीतं नमः मन्दारमाला कपालताय कपालमाला शिशे दिगम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय जनदीपं समर सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता गुणायका मागणे हेची आता
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी उपासनेला दृढ चालवावे भूदेव संताशी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो चंद्रभागा नमो पुंडलिका नमस्कार माझा श्री संतानेका कैलास राणा शिवश्चंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी श्री राधिराज रामचंद्र भगवान की जय।